बुलढाणा जिल्हा परिषद ढोलकीच्या तालावर, पुढाऱ्याच्या बोलावर, तक्रारी मात्र वाऱ्यावर. पैशासाठी मुजरा, तक्रारदारांवर दबाव आणि पुरावे असूनही दुर्लक्ष. 8 जूनला मुंबईच्या आझाद मैदानात न्यायासाठी थेट लढ्याचा इशारा. बुलढाणा जिल्हा परिषद ढोलकीच्या तालावर आणि तक्रारी मात्र वाऱ्यावर, अशी संतप्त चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात जोर धरू लागलीये. जिल्हा परिषदेमधील काही वरिष्ठ अधिकारी पैशांच्या मगरुरीत मुजरा करण्यात व्यस्त असून आलेल्या गंभीर तक्रारींकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा खळबळजनक आरोप आता तक्रारकर्त्यांकडून केला जातोय. विशेष म्हणजे भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे सादर करूनही प्रशासन ढिम्म हलत नसल्याने संपूर्ण शासकीय यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रारदारांवर दबाव आणि नियमांची पायमल्ली. तक्रारकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेत सध्या हुकुमशाही सुरू असून तक्रारदारांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर विविध मार्गांनी दबाव आणला जातोय. काही अधिकारी तर शासकीय नियमांची उघड पायमल्ली करत असल्याचा आरोप आहे. सीओ साहेब, तुम्ही उपोषण करा, तक्रारी करा, पाहू काय करायचा ते, अशा अत्यंत उद्दाम भाषेचा वापर केला जात असल्याचा दावा नागरिकांनी केलाय. त्यामुळे या मुजोर अधिकाऱ्यांना नक्की कोणाचा वरदहस्त आहे आणि हा जोम कशामुळे, असा संतप्त सवाल आता बुलढाणा जिल्ह्यातील जनता विचारत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीची मागणी. संबंधित अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून कमावलेल्या कथित बेकायदेशीर अपसंपत्तीची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता तीव्र झालीय. या संपूर्ण प्रकरणाचा मार्फत निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करण्यात यावा, अशी मागणी जनतेतून केली जाते. नागरिकांना आता संविधानिक आणि प्रशासनिक न्याय मिळणार की नेहमीप्रमाणे हे गंभीर प्रकरणही दाबले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले. 8 जूनला मुंबईच्या आझाद मैदानावर थेट लढा आपल्या मागण्यांसाठी तक्रारकर्त्यांनी यापूर्वी बुलढाणा आणि अमरावती येथे 2 वेळा उपोषण केल्याचा दावा केलाय. मात्र प्रत्येक वेळी प्रशासनाकडून केवळ पोकळ आश्वासने आणि वेळकाढूपणास पदरी पडल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रशासकीय दिरंगाईला कंटाळून आता तक्रारदारांनी थेट मुंबई गाठण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 8 जून रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदान येथे अन्यायाविरोधात थेट आरपारचा लढा उभारण्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. जनतेचा मुख्य सवाल, आता तरी या प्रकरणात योग्य तो न्याय मिळणार की स्वतःला कायद्यापेक्षा श्रेष्ठ समजणाऱ्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार, की पुन्हा एकदा सर्वसामान्यांचे प्रश्न ढोलकीच्या तालावर वाऱ्यावर सोडले जाणार? या उत्तराचा शोध आता बुलढाण्यातील जनता घेत आहे.